आणि हे बघा एवढे तोडायचे बाकी अजून पर्यंत. पिलाला तर थोडा आराम बिराम करू मग कामाला लागू वापस. तर भाऊ आता 6 वाजून गेले संध्याकाळचे. पिलाला अजून गण काम बाकी आपलं. एवढेच मक्की तोडले गेलेत अजूनपर्यंत. अर्ध शेत बाकी आपलं 1-2 हे पुरं बाकी. इथे आता गाडी बिडी चेक करायसाठी थांबलेलो आम्ही शिरपूरकडे आपल्या खंडेराव मंदिरकडे. या साईडला तर कमी येतो मी जास्त करून. बघू आम्हाला कोण भेटतं का नाही. तर बाई त्याच्या गल्लीच्या काकांनाच भेटून गेले. तर मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सोनकुडी ब्लॉगमध्ये. तर बाई आजची ब्लॉगची सुरुवात आहे सीधा शेतापासून. तुम्हाला तर माहिती आहे आपण मक्की लावलं होते आणि आता पावसाळा येऊन लागला आहे आणि 1 महिना माझ्या ब्लॉग बंद होता. पण रस्त्यामध्ये येऊन लागली फांटी आणि गाडी काय पुढे जात नाही भाऊ इथून. आता इथून आपल्याला पुढे पाय जायचं आहे. मी मक्की बघितलं नाही 1 महिन्यापासून. बघू फिलहाल कशीत मक्की 1 महिन्यानंतर आणि जायला जल्दी तोडायला लागेल. तर भाऊ आता 6 वाजून गेले संध्याकाळचे. पिलाला अजून गण काम बाकी आपलं. एवढेच मक्की तोडले गेलेत अजूनपर्यंत. अर्ध शेत बाकी आपलं 1-2 हे पुरं बाकी. पाऊस जर आला तर खूपच वाढ होऊन जातील. उद्या बघू आपल्याला मजूर बिजूर भेटून गेला ना तर भारी काम होऊन जाईल. मग एका दिवसामध्ये आपण सगळं तोडून टाकू. इथं जुना ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल इथं मी किती पाणी भरलेलं आहे उन्हाळ्यामध्ये. तर काय थोडंसं बाकी जाऊ पुरं तर होऊन गेलं यार. मॅच जेवण बी केलं नाही वरून एक काम. बघू किती टाईम लागतो अजून. आणि अजून आज RCB वर्सेस पंजाब डायरेक्ट फायनल आहे भाई. ती मॅच एक बॉल इम्पॉर्टंट आहे बघायला. कोण जिंकेल कोण नाही. अप टू लवकर येऊ ग्रॅज्युएशन मग मस्त डायरेक्ट मॅचेस बघू आपण. एक गुंटी घ्यायला लागते. एकच पाणी बॉटल. सगळे आले आज बेकार आलेत बेकाराचे. आणि हे बघा एवढे तोडायचे बाकी अजून पर्यंत. पिलाला तर थोडा आराम बिराम करू मग कामाला लागू वापस. तर मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सोनकुडी ब्लॉगमध्ये. सीधा दुसरा ब्लॉग कंटिन्यू करतोय शेतामधून. तर मी लगेच येऊन लागलो होतो. पण आज मी आपला ऋतिक भाई सोबत चाललो. ऋतिक काय काम आहे आपला आज? काय नाही बॅटरी आपल्याला घरी द्यायची. हे ऋतिकच्या घरी द्यायची आपल्याला. बॅटरीचा किलो ऋतिकपेक्षा जास्त आहे वजन. तर फिलहाल प्रशांत भाईची नॉड स्कूटीवर जेव्हा मी कोणता काल द्यायची आपल्याला ही करदा. चलो इथे आता गाडी बिडी चेक करायसाठी थांबलेलो आम्ही शिरपूरकडे आपल्या खंडेराव मंदिरकडे. या साईडला तर कमी येतो मी जास्त करून. बघू आम्हाला कोण भेटतं का नाही. तर बाई त्याच्या गल्लीच्या काकांनाच भेटून गेली. त्याच्या वडकीच्या भाऊंनाच भेटून गेली. मग आता दूध नाही आलेलं. मग आता काय काम आहे का दुसरं काय? नाही भाऊ आता काहीच काम नाही आपल्याला. आता काय काम नाही. आता डायरेक्ट सायकलवर घरी यायचे. आता घरी सायकलवरती मिस्टर सायकलवर घरी. आता भाऊकडे मस्त प्लॅटिन आहे. डायरेक्ट 90च्या ॲव्हरेज देते डायरेक्ट. पण भाऊ एवढा जाऊन बंद आहे तर सायकलवर फिरतो पुरा. तर आम्ही आता लिंबू सोडा पियासाठी थांबणार आहे. चांगलं दुकान आहे का पण? एकदम बेस्ट आहे. अरे की ऋतिकच्या सांगल्यावर जातोय आपण तिथे. नाही तर आपण नाक्यावर गेलो. बघू आता इथला लिंबू सोडा कसा आहे. आपण तर जास्त करून नाक्यावर घेतो. तर बाई आम्ही सोडा बिडा पिऊन डायरेक्ट DDC ऑफिसवर येऊन लागलो. जास्त तर कुठे गेलो नाही. पण इथे एक पार्सलची केव्हाची पॅकिंग करू तुम्हाला दाखवलं नाही मी ब्लॉगमध्ये. आणि आपली ऋतिक बाई अजून मी त्याचे काम चालू आहे आमचं. 27 किलोचे पार्सल आहे. त्याला फिलहाल डॉक्टरकडे यायचे आणि बेनिफिट बघ किती झालेलं आहे आपलं. Make him spicy, Papa.